नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। घरगुती वादातून पतीनं आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना बोईसर दांडीपाडा या परिसरात घडली। 32 वर्षीय कृताली पाटील असे या घटनेतील मृत महिलेचं नाव असून या प्रकरणी आरोपी जो पती आहे त्याला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे। माहितीनुसार पालघर तालुक्यातील बोईसर दांडीपाडा या परिसरात कनिष्क पाटील व कृताली पाटील हे दाम्पत्य वास्तव्यास होते। कृताली ही कुरिअर कंपनी व कनिष्क हा 4 चाकी वाहनाचे गॅरेज चालवत होता। या दोघा पती पत्नीमध्ये वारंवार किरकोळ कारणावरून नेहमी वाद भांडण होत असे। दोघांमधील या वादामुळे दोघे पती पत्नी एकमेकांशी कधी महिनाभर कधी 4-5 महिने बोलत नसत। शनिवारी रात्रीच्या सुमारास या पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून पुन्हा वाद झाला। यावेळी रागाच्या भरात पती कनिष्क पाटील याने पत्नी कृताली पाटील हिचा गळा दाबून हत्या केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतः बोईसर पोलीस ठाण्यात जाऊन माझी पत्नी सकाळी झोपेतून उठली नसून ती मृत झाल्याबद्दल माहिती दिली। त्याचप्रमाणे दोघांमध्ये होणाऱ्या सततच्या वादामुळे कृतालीच्या वडिलांनीच तिची हत्या केल्याचा संशय घेत फिर्याद दाखल केली। बोईसर पोलिसांनी त्यानंतर घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी व याबाबत चौकशी केली। यावेळी कृताली पाटील हिच्या गळ्यावर लालसर डाग असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले। पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तारापूर प्राथमिक केंद्र आरोग्य येथे पाठवला। शवविच्छेदन अहवालात गळा दाबून या महिलेची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी मृत महिलेचा पती कनिष्क याची कसून चौकशी केली असता सतत होणाऱ्या वाद व भांडणांमुळे आपणच पत्नीची हत्या केल्याची त्याने कबुली दिली। सांसारिक जीवनात नवरा बायकोचा वाद हा होतो, मात्र समजूतदारपणा असला की तो मिटतोही। पण मात्र घरगुती वादातून हत्या करणं हे कितपत योग्य आहे? वाद मिटू शकतो पण गुन्हा नाही। वाद मिटू शकतो पण गेलेली व्यक्ती पुन्हा येऊ शकत नाही। त्यामुळे आयुष्य जगताना दोघांनी आपल्या आयुष्यातील एकमेकांचं महत्त्व लक्षात घेऊन समजूतदारपणे आयुष्य जगण्यातच लग्नाचा खरा अर्थ आहे।